जव्हार नगर परिषद क्षेत्रात नवीनच कचऱ्याचे अड्डे ठिकठिकाणी तयार झालेले आहेत। जव्हार नगर परिषदेतील साफसफाई विभाग व आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरात कचऱ्याचे साम्राज्य तयार झालेले आहे। समाजात वावरताना तुम्ही बघितलं असेल, जुगाराचे अड्डे, दारूचे अड्डे, ताडीचे अड्डे, अंमली पदार्थाचे अड्डे। या अड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवनात व आरोग्याला एक प्रकारे धोका निर्माण झालेला असतो, म्हणून हे अड्डे बंद करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार होत असते। त्याचप्रमाणे आता नागरिकांच्या जीवाला तसेच आरोग्याला धोका निर्माण करणारे नवीन अड्डे तयार झालेले आहेत। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल ते म्हणजे जव्हार नगर परिषद क्षेत्रात कचऱ्याचे अड्डे। शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य, कचऱ्याचे मोठमोठे अड्डे तयार झालेले आहेत। नगर परिषद, साफसफाई विभाग व आरोग्य विभाग प्रशासनाचा याकडे पूर्णतः दुर्लक्ष होताना दिसत आहे। या कचऱ्याच्या अड्ड्यामुळे शहरात नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तसेच शहरात अनेक ठिकाणी गटारी तुंबलेल्या व साचलेल्या अवस्थेत मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। या तुंबलेल्या गटारीमुळे डेंग्यूसारखा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नागरिकांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे असे सांगणे चुकीचे ठरणार नाही। जव्हार नगर परिषदेत साफसफाई कामगारांना वेळेवर पगार मिळत नाही, कर्मचारी कमी आहेत अशी बोंबाबोंब नगर परिषद नेहमीच परिषदेचे प्रशासकीय अधिकारी करत असतात। या गंभीर बाबीकडे कोण लक्ष देणार? प्रशासकीय राजवट लागल्यामुळे शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे। शहरात झालेल्या कचऱ्याचे साम्राज्य तसेच कचऱ्याचे अड्डे आता कोण बंद करणार याकडे शहरातील तमाम नागरिकांचे लक्ष लागून आहे। जव्हारहून झहीर शेख।